पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये असणाऱ्या कॉमर्स झोनच्या बाहेर एका खाजगी कंपनीच्या विरोधामध्ये कर्मचारी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत. मात्र त्यांना कामावरून काढण्याचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. आपल्यासोबत संतोष पाटोळे आहेत, ती जे कॉमर्स झोनच्या बाहेर उपोषणासाठी बसलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खाजगी कंपनीनं तुम्हाला कामावरून काढल्याची माहिती आहे, नक्की कारण काय होतं? कंपनीने जे कारण नोटीसमध्ये दिलं आहे ते खूपच धक्कादायक आहे आणि बेसलेस आहे. महत्त्वाचं म्हणजे कंपनीने मला हे सांगितलं की मी काही सर्टन प्रोसेस फॉलो केले नाहीत, त्याच्यामुळे कंपनीला संभावित फायनान्शियल लॉस होऊ शकत होता आणि ह्या होऊ शकत असणाऱ्या लॉसेससाठी कंपनीने मला जबाबदार धरून मला टर्मिनेशन नोटीस दिली. पण जेव्हा मी कंपनीला या गोष्टींसाठी विचारणा केली तेव्हा मला याची उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली किंवा वेळ काढून कसा जाता येईल याच्याबद्दल त्यांनी प्रयत्न केले. मी लीगल नोटीस पाठवल्यानंतर जेव्हा त्यांनी मला डिटेल्स दिले ते डिटेल्स खूपच शॉकिंग होते. कारण ते डिटेल्स असे होते की ज्याचा माझ्या कामाशी दूरन्वयेपर्यंत संबंध येत नव्हता. अप्रुव्हल देणारे लोक वेगळे, फायनान्स कंट्रोलर वेगळे, एवढे सगळे प्रोसेसेस असताना या सगळ्या जो होऊ शकत असणाऱ्या लॉसेसचा ब्लेम जो माझ्यावरती त्यांनी टाकला तो बेसलेस आणि निरर्थक वाटत होता. कारण माझे बजेट्स एक्सीड झालेले नव्हते. मला जर परफॉर्मन्स रेटिंग आउटस्टँडिंग असेल तर मग ना परफॉर्मन्सच्या बेसिसवरती ना माझ्यावरती कुठली केस चालू होती, ना मला कधी वॉर्निंग दिली होती, इवन मला शोकॉज नोटीससुद्धा दिली नाही. आणि याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा त्यांना क्वेश्चन करतोय तेव्हा माझं म्हणणंही ऐकून घेतलं जात नाही आहे. नक्की कारण काय आहे? कारण काय असावं असं तुम्हाला? नक्कीच मी त्याच्यावरतीच येत होतो. मी जेव्हा यावरती खूप अभ्यास केला, मनन केलं, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की ह्या एप्रिल ते जुलै ह्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त एकच गोष्ट झाली आणि ती म्हणजे माझं कॅन्सरचं डिटेक्शन, माझी त्याची ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतरनं मी ऑफिसला जॉईन होणं. मग जर एप्रिलपर्यंत मी कंपनीसाठी ॲसेट होतो, तर एप्रिल नंतरनं कॅन्सर डिटेक्ट झाला म्हणून मी कंपनीसाठी लायबिलिटी झालो आहे का? आणि हीच लायबिलिटीला जर कंपनीला नको असेल म्हणून त्यांनी तर मला टर्मिनेट केलं नाही, हाच एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो आहे. अजूनपर्यंत ऑफिशियली मला कंपनीने कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे. त्यामुळं मी माझ्या त्या उत्तरांसाठी आणि माझ्या झालेल्या सगळ्या लॉसेससाठी मी कंपनीला जबाबदार धरून मी त्यांना सांगतो आहे की तुम्ही या, बोला आणि माझे जे लॉसेस झाले ते लॉसेस भरून द्या. नक्की तुम्हाला असं का वाटलं की तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर कंपनीनं हा निर्णय घेतला? तुमच्यामुळे होणारं लॉसेस म्हणजे नक्की काय? ते कशामध्ये काउंट करायचं? लॉसेस म्हणजे ॲक्च्युली झालं आहे असं की काही प्रोसिजरियल थिंग्समुळं त्यांचं म्हणणं आहे की मी कंपनीला जे सजेशन्स दिले त्या सजेशन्सवरनं कंपनीने एक वेंडर सिलेक्ट केला आणि त्या वेंडरच्या सिलेक्शनमुळे कंपनीला एक्स्ट्रा लॉसेस होऊ शकले असते आणि ते होऊ शकलेले लॉसेस माझ्यामुळे होतं ते असं त्यांचं म्हणणं होतं. कॅन्सरचा आता तुम्हाला डिटेक्ट झालेला आहे. कॅन्सरचा खर्च परवडतोय का? एवढा मोठा खर्च असतो कॅन्सरचा. तुम्ही कंपनीमध्ये काम करत होता, ज्याच्यावरती तुमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असेल, मात्र अचानकपणे तुम्हाला कामावरून काढून टाकणे. नाही, नक्कीच नाही. मी शेतकरी कुटुंबातून वर आलेला माणूस आहे. मी ट्रान्सपोर्ट सुपरवायझरपासून या पदापर्यंत पोचलो आहे. नक्कीच जोपर्यंत कंपनीच्या रोलवरती होतो तोपर्यंत कंपनीचा इन्शुरन्स होता. त्या इन्शुरन्सच्या बेसिसवरती मी माझी ट्रीटमेंट पूर्ण केली. पण त्याच्यानंतरचा असलेला फॉलोअपचा खर्च, त्याच्यानंतरचा असलेल्या औषधांचा खर्च हा मला आता स्वतः वैयक्तिक खिशातून करावा लागत आहे. आणि महत्त्वाचं हे होतं आहे की माहिती नाही पण ही खूप एक अनह्युमॅनिटिक गोष्ट आहे की कॅन्सर झालेल्या लोकांना इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स देत नाही. तुमच्या कंपनीने तुम्हाला इन्शुरन्स दिला? आता माझं एम्प्लॉयमेंट संपली की माझा इन्शुरन्स संपला आणि नवीन जर मी मार्केटमध्ये जाऊन इन्शुरन्स कंपन्यांना मागते तर इन्शुरन्स कंपन्या मला देत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की कॅन्सर पेशंट असेल तर आमच्याकडं तेवढं हे नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली प्रॉफिट अँड लॉस बघितलं तर त्यांना ते तुमच्यावरती उपचारांचा खर्च सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती वाढणार. नक्कीच आहे. कंपनीला तुम्ही असं म्हणताय की कॅन्सर असल्यामुळं मला एक शक्यता वाटते की त्यांनी कामावरून काढून टाकण्यात आलं. आता कंपनीला तुमचं म्हणणं काय असेल? कंपनीकडे काय मागणी करताय तुम्ही? कंपनीचं कुणी यावं तुमच्याशी चर्चा करावी किंवा तुम्हाला ऑथेंटिकरित्या काय
मी कंपनीच्या ऑफिशियल्सला आधीच याआधी माझं म्हणणं सांगितलं होतं. बऱ्यापैकी त्यांनी माझं म्हणणं आधी ऐकून घेतलं, पण त्याच्यावरती काहीच काम केलं गेलेलं नाही आहे. माझं म्हणणं आधी त्यांना सरळ साधं आणि सोपं होतं की तुम्ही मला रिइन्स्टेट करा, कारण माझी चुकी नाही आहे. तुम्ही जे टर्मिनेशन केलं आहे ते रॉंगफुल दिसतं आहे आणि मेडिकल डिस्क्रिमिनेशनच्या बेसवरती दिसतं आहे. जर मेडिकल डिस्क्रिमिनेशनच्या बेसिसवरती होत असेल तर हे झालं नाही पाहिजे नाही, कारण कॅन्सर हा जो रोग आहे तो इंडियन लॉनुसार पण प्रोटेक्टेड आहे आणि मेडिकल डिस्क्रिमिनेशनच्या बेसिसवरती याच्यासाठी खूप कडक कायदे आहेत. मग असं असताना जर तुम्ही मला हे करतायत तर मग तुम्ही रिइन्स्टेट करा आणि रिइन्स्टेटसाठी मी तयार होतो. पण त्याच्यानंतरनं बऱ्याचशा गोष्टी झाल्या, लीगल नोटीस झाली, त्यानंतरनं मग मीडिया आउटरीच झालं. ते याच्यानंतरनं कंपनीचा माझ्यावरती असलेला आधीचा विश्वास आणि इवन माझाही कंपनीवरती असलेला आधीचा विश्वास तो सेम नाही आहे. मला ही भीती होती त्याच्यानंतरनं की कंपनी होऊ शकते की त्याच्यानंतरनं मला आत्ता जॉईन करा म्हणेल आणि त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा रिवेंज टर्मिनेशन करेल. मग त्यासाठी मी कंपनीच्या ॲथॉरिटीजला सांगितलं होतं की मला तुम्ही एकतर फुलप्रूफ एक प्लॅन आखून द्या ज्याच्यामध्ये माझ्याबद्दल रिव्हेंज टर्मिनेशन होणार नाही आणि मला कंटिन्युअसली ॲन्युअल परफॉर्मन्सेस अँड बोनस जे माझे आत्तापर्यंत भेटत होते ते डिडक्ट होणार नाही याची एक ग्वाही द्या आणि त्याच्या बेसिसवरती मी रिजॉईन करेल. पण आय थिंक आत्तापर्यंत कुणीही आलेलं नाही आहे. मागच्या आठवड्यापासून या आठवड्यापर्यंत कदाचित कंपनीनं तुम्हाला परत घेतलं नाही तर कंपनीवरती कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का? की जर तुम्ही असं म्हणताय की तुम्ही सांगितलेलं कारण मात्र धक्कादायक आहे, जर फक्त कॅन्सर हेच कारण असेल तर मग कर्मचाऱ्याचा परफॉर्मन्स नाही, हे खरंच शॉकिंग आहे. म्हणजे जर एखाद्याला मेडिकल ग्राउंडवरती जर टर्मिनेशन भेटत असेल तर खूपच धक्कादायक आहे. कारण होतं असं ना की हा एक काळ असा असतो ज्या काळामध्ये एम्प्लॉईला ऑर्गनायझेशनची साथ भेटणं खूप महत्त्वाची असते आणि मी नाही म्हणत आहे की असं भेटत नाही, पण माहिती नाही, पण माझ्या केसेसमध्ये तरी मला असं दिसून आलं आहे की कंपनीने मला नेमकं याच काळामध्ये कंपनीतनं काढून टाकलं आणि त्याच्यामुळं माझ्यावरती हे मोठं संकट ओढवलं आहे. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे पण किती म्हणजे रिलेटेबल आहे बघा. ह्याच पॉश ऑफिसेसच्या केबिनमध्ये बसून मी माझं कामकाज करत होतो आणि आज त्याच्याच रिलेटेड माझी जस्टिससाठी मला फुटपाथवर बसून त्यांच्यासमोर प्रदर्शन करायची गरज येते. म्हणजे पॉश ऑफिसेसच्या केबिनपासून हा फुटपाथपर्यंतचा प्रवास ही ह्या मागच्या 5 महिन्यातली माझी कहाणी आहे. आपण पाहतोय की मला एप्रिलमध्ये कॅन्सर जो आहे तो डिटेक्ट झालेला होता. एप्रिलपर्यंत मला कंपनीनं माझं परफॉर्मन्स जे आहे ते लेटरसुद्धा दिलेलं होतं. मात्र कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर माझा उपचार, त्याचबरोबर त्यानंतर मी ऑफिसमध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर मला मात्र जे कंपनीनं कारण दिलेलं आहे ते मात्र धक्कादायक आहे. मात्र कॅन्सर झाला असल्या कारणामुळं कंपनीनं मला कामावून काढून टाकले का अशी शक्यता जी आहे आपण पाहतो की संतोष पाटोळेंनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरापर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.